कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि बरच काही। आपण पाहताय कोकणातील वेगवान न्यूज चॅनल केके न्यूज कोकण। केल्टे ग्रामपंचायतीचा गणेश चतुर्थीमध्ये निर्माल्यापासून खत निर्मिती, सरपंच गाव अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते प्रकल्पाचे उद्घाटन। खतापासून गावातील परसबागेतील फुलझाडे होणार हिरवीगार। म्हसळा तालुक्यातील केल्टे ग्रामपंचायतने गणेश चतुर्थीचे औचित्य साधून माझी वसुंधरा संकल्पनेतून प्रथमच खत निर्मिती प्रकल्प करण्याचा संकल्प करून त्याचे लोकार्पण सोहळा सरपंच उमेश पवार, गाव अध्यक्ष शांताराम कोबनाक, मुंबई अध्यक्ष राजाराम कासरुंग व सर्व ग्रामस्थ याच्या उपस्थितीत संपन्न झाला। गणेश चतुर्थी व गौरी पूजनासाठी वाहण्यात आलेली फुले, हार हा नदीत विसर्जन न करता पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निर्माल्य कलशाची सुविधा ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयासमोर करून त्या निर्माल्यापासून खत निर्मिती केली जाणार आहे। त्या खतापासून ग्रामपंचायत अंतर्गत जे शेतकरी आपल्या शेतात पीक उत्पादन घेत आहेत, फळबाग लागवड केली आहे, अशा शेतकऱ्यांना हा खत विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सरपंच उमेश पवार यांनी सांगितले आहे। पर्यावरण संतुलित समृद्ध राखण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे, जेणेकरून नदी नाळ्यात विसर्जन केलेले निर्माल्य पाणी दूषित करू शकतं, पर्यायाने अनेक आजारांना आमंत्रण देऊ शकतं। या सर्व गोष्टींचा अभ्यास करून हा उपक्रम हाती घेतला आहे। सरपंच उमेश पवार यांचे म्हणणे, हा प्रकल्प गावाच्या उन्नतीसाठी आमच्या ग्रामपंचायतींनी ग्रामस्थांच्या हितासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे। त्याला आमच्या सर्वच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे। त्या खतापासून आमच्या ग्रामस्थांना परसबागेतील झाडांना उपयोग होणार आहे। निर्माल्य कलशाचे लोकार्पण करताना सरपंच उमेश पवार, गाव अध्यक्ष शांताराम कोबनाक, राजाराम कासरुंग व सर्व ग्रामस्थ। केके न्यूज साठी प्रतिनिधी महेश पवार, केल्टे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या केके न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा।